हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर. तर सकाळी चपाती भाजी झाली होती. आपण मिस्टरांच्या पुरत्याच केल्या होत्या. बाकीच्या मी चपात्या बनवायच्या ठेवल्या होत्या, कारण थोडी घरातली कामं आहेत तर ती मला आवरून घ्यायची होती. आता मला दिशाला आणि आर्यासाठी, आमच्या तिघींच्यासाठी चपात्या आहेत तर त्या मी बनवून घेत आहे. दिशाचा आज पहिलाच कॉलेजचा दिवस आहे. तर खूप छान वाटते. कधी मुली मोठ्या होतात काय समजत पण नाही. कधी तिची 10वी स्कूलचं झाली पण आणि आता कॉलेजला पण जायला लागली. तर जवळच आमच्या इथे कॉलेज आहे, तिथंच तिचं ॲडमिशन घेतलं. मग पहिल्या लिस्टलाच तिचं नाव आलं होतं म्हटल्यानंतर. तर आज तिचा पहिला कॉलेजचा दिवस आहे. तर खूप एक्सायटेड आहे. तर तिला कॉलेजसाठी युनिफॉर्म आहे तर तो मी कालच घेऊन आली होती. तर तिचा आजचा पहिला दिवस आहे कॉलेजचा. जवळजवळ एक्झाम झाल्यानंतर 2 महिन्याने कॉलेज, 2-3 महिन्याने कॉलेज चालू झालं आहे. तर आज फर्स्ट डे आहे. तर मग तिला टिफिन वगैरे बनवून दिला, कारण तिचं खूप टाईम आहे. मला 12 ते संध्याकाळी 6, 6:15 वाजेपर्यंत आहे. मग तिला टिफिन दिलेला आहे. तर ती गेली कॉलेजला. आणि आता इथं मी आर्यालासुद्धा चपाती भाजी आहे ती खायला दिली. तीसुद्धा स्कूलवरून आली होती. तर आता असं झालं आहे, सकाळी मिस्टर जातात आणि आरू जाते. नंतर आरू घरी येते आणि दिशू कॉलेजला जाते. तर एक जायचं एक यायचं असंच आहे. तर दिवसभर त्यांचं काही ना काहीतरी असतंच. तर मग ते मला टिफिन आहे तर ते मी सकाळीच असंही बनवून ठेवते. पण आज दिशाचा टिफिन आहे तर तो मी थोड्या वेळ म्हणजे दुपारी जायच्या आधी थोडा वेळ बनवलं होतं. सकाळी त्यांचा आणि आरूचा टिफिन बनवून दिला होता. तर इकडे रात्रीचा थोडा भात होता तर तो एवढा संपणार नाही आम्हाला दोघींना, कारण दिशू गेली आहे तर दिशू पण नाही. मग आरूला आणि मला संपणार नाही म्हणून मग म्हटलं थोडा भात आहे तर तो फ्राय करून घेऊया, म्हणजे संपून जाईल. पण असाच भात संपणार नव्हतं. मग त्यात मस्त असं चटणी मीठ हळद वगैरे टाकून मस्त असं तेलात फ्राय करून घेतला. ज्या कढईत भाजी बनवली ती त्याच कढईत मी भात आहे तर तो बनवून घेतला होता, म्हणजे फ्राय करून घेतला. तर इकडे भात आहे तर तो मस्त असा गरम गरम फ्राय करून आम्ही दोघे आहे तर ते जेवण करून घेणार आहे. कारण आता आम्ही दोघीच घरी असतो दिवसभर. आर्या आणि मी, दिशा तरी कॉलेजला गेलेली आहे. तर इकडं तोपर्यंत जी काही भांडी होती तर ती घासलेली होती. तर तीच मी कपाटाला आहे तर ती लावून घेते. तर आता अजून शेड्यूल आहे ते कसं झालं आहे, खूप म्हणजे असं एकदम सिस्टमॅटिकली बसलेलं नाही. तर आता कारण आर्याचं दिशाचं त्यांचं तिघांचंही टायमिंग वेगळं आहे. तर अशा पद्धतीनं जे टाईम आहे तो मॅनेज करून सगळ्यांचे टिफिन वगैरे द्यावे लागतात. नंतर घरातली जी काही कामं आहेत तर ती करून घ्यायला लागतात. कपडे वगैरे मशीन लावायचं, नंतर झाडलोट, देवपूजा वगैरे भरपूर सारी कामं असतात तर ते करत राहते. तर असाच माझा दिशाचं कॉलेज सुरू झाल्यानंतरचं जे काही माझं टायमिंग आहे तर ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर खूप म्हणजे धावपळ होते आणि आज तसं म्हणायला गेलं तर खूप वेळ पण झाला माझी कामं सगळी आवरायला. नाहीतर माझी कामं सकाळी सगळी आवरून होतात. पण आता दिशाचा फर्स्ट डे असल्यामुळं थोडा वेळ तिची तसं ती सगळं स्वतःचं करते. पण तरी पण पहिला दिवस म्हटल्यानंतर तिच्या मागं मागे हे कर ते कर, असं घे तसं घे वगैरे असतंच थोडंफार. तर ती मी कामं माझी मागं ठेवली होती. तर ती गेली कॉलेजला. आरूलासुद्धा जेवण दिलं, चपाती भाजी, आणि नंतर आम्ही दोघींनी भात वगैरे खाल्ला. आणि आता मी वॉशिंग मशीन आहे तर ते लावून घेते. नंतर ही भांडी आहेत तर ती सगळी भांडी घासून वगैरे घेते. किचन ओटा वगैरे क्लीन केलेला आहे. शेगडीसुद्धा मस्त अशी क्लीन पुसून घेतलेली आहे. तर रोजचं रेग्युलरचं जे काही माझं असतं रुटीन तेच मी तुमच्याशी थोडंफार शेअर केलेलं आहे. तर आज खूप दिवसातून दिशू घरातून बाहेर गेले तर कसं तरीच वाटते, कारण रोज ती घरीच असते. 2-3 महिने झालं आता सवय झाली होती ती घरीच राहायची. एखादं काम वगैरे सांगितलं तर ती पटकन करायची. पण आता ती सकाळी गेली की संध्याकाळीच येणार 6-6:30 वाजेपर्यंत. कारण आमच्या इथून जवळ आहे पण चालत जावं लागतं. येण्या-जाण्यात तरी 15-20 मिनटं तरी लागतातच. तर तोपर्यंत इकडे भांडी वगैरे आहेत तर ती मी घासून घेतलेली आहे.
भांडे वगैरे घासून झालेले आहे. आता किचन ओट्यावरून सगळं स्वच्छ असं पाणी टाकून सगळं पुसून वगैरे घेते आणि सगळं किचन ओटा आहे तो क्लीन करून पाणी टाकून स्वच्छ करून घेते. म्हणजे शेगडी खाली वगैरे एखाद्या भात वगैरे काहीतरी अन्नाचा कण राहिलेलाच असतो, मग त्यामुळे मुंग्या वगैरे होतात. त्यासाठी किचन आहे तो क्लीन करून घेतलेला आहे. तर सगळी भांडी वगैरे झालेली आहेत. जेवणसुद्धा आमच्या दोघींचं झालेलं आहे. किचन क्लीन झालेलं आहे. आता संध्याकाळीच अगदी म्हणजे चहा वगैरे किंवा जेवण करायच्या वेळेसच किचन तोपर्यंत क्लीन राहील. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.